हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे भरपूर कोथिंबीर। मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे, ती छान बारीक चिरून घेऊ। नंतर लागणार आहे छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 3 ते 4 चमचे तीळ, 2 चमचे मसाला आणि चवीनुसार मीठ। नंतर एका भांड्यात 1 वाटी तांदळाचे पीठ आणि 2 वाट्या बेसन घेऊ। आता चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये सगळे साहित्य टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे एकजीव करू। त्यात गरजेनुसार पाणी घालू आणि मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊ। असे त्याचे लंबगोलाकार भाग करून घेऊ। आता हे लंबगोलाकार गोळे वाफवण्यासाठी एका भांड्यात ठेवू। इथे मी इडली वाफवण्याचं भांडं घेतलंय, तुम्ही वाफवण्यासाठी लागणारे इतर कोणतंही भांडं घेऊ शकता। आता प्लेटवर थोडं तेल लावून त्यावर बनवलेले गोळे ठेवू व वाफवण्यासाठी ठेवून देऊ। गॅस मी मध्यम आचेवर ठेवलाय। साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण वाफ देणार आहोत। पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद करू आणि एकदा गोळे शिजलेत की नाही ते तपासून पाहू। इथे मी एक सुरी घेतली, त्या सुरीच्या सहाय्याने गोळे शिजले की नाही ते तपासून पाहिले। आपले गोळे व्यवस्थित शिजलेत। आता गोळे अलगद ताटात काढून घेऊ आणि थंड होऊन देऊ। नंतर सुरीच्या सहाय्याने त्याच्या वड्या पाडून घेऊ। मी इडलीचं भांडं वापरल्यामुळे वड्यांचा आकार थोडा बिघडला। तुम्ही शक्यतो इडलीचं भांडं वापरू नका। एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवू, मग तयार झालेल्या वड्या खमंग तळून घेऊ। अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या तयार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोथिंबीर वड्या नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत।